आपण आता आहोत मार्कडवाडीमध्ये। आज मार्कडवाडीमध्ये भाजपकडून ज्या उत्तर सभा जी आहे ती पार पडते। भाजपचे आमदार आणि नेते गोपीचंद पडळकर त्याचबरोबरीने दुसरे आमदार सदाभाऊ खोत जे आहेत ते आज मार्कडवाडीमध्ये येत आहेत। 2 दिवसांपूर्वीच या ठिकाणी आपण पाहिलं की खरं तर शरद पवारांनी या गावाला भेट दिली होती, गावकऱ्यांशी संवाद साधला होता आणि गावागावातून ईव्हीएम विरोधात ठराव द्यावा असं देखील मागणी जी आहे ते गावकऱ्यांनी केली होती। त्यालाच आता प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी भाजपकडून उत्तर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय या मार्कडवाडी गावामध्ये जोरदार स्वागत जे आहे या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांचं करण्यात येणार आहे। खरं तर धनगरी ढोल वाजवत या ठिकाणी गोपीचंद पडळकरांची बैलगाडीतून मिरवणूक देखील हेलिपॅड पासून सभास्थळापर्यंत काढण्यात येणार आहे। गावात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। मोठमोठाले बॅनर जे आहेत त्या ठिकाणी गावामध्ये लावण्यात आलेले आहेत। खरं तर या बॅनरवरचा आशय जर पाहिला तर मोहिते पाटलांच्या सरंजामशाहीला सडेतोड उत्तर देण्यासाठी आणि विरोधकांच्या अपप्रचाराला पर्दाफाश करण्यासाठी या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते। आपल्यासोबत भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा गावकरी जे आहेत त्या ठिकाणी आहेत आणि एकंदरीतच त्यांची काय भूमिका आहे हे देखील आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, आज गोपीचंद पडळकर गावामध्ये येत आहेत, 2 दिवसांपूर्वी शरद पवार आलेले होते, काय भूमिका आहे? आज ईव्हीएमच्या विरोधात जे आमच्या गावातून काही लोकांनी तक्रार केली त्याच्या समर्थनात ईव्हीएम हे योग्यच आहे आणि गोपीचंद साहेबांचे आमचे धनगर समाजाचे एक मोठा बुलंद आवाज असे गोपीचंद साहेब आहेत, त्यांचे आम्ही स्वागत गजीढोल लावून करत आहे आणि आमच्या गावातील गजीढोल हे पंचकृषीत एकदम नावाजलेले आहेत। ज्या पद्धतीने तुमच्या गावामध्ये शरद पवार आले त्यांनी देखील आवाहन केलं संपूर्ण तालुक्याला की तुम्ही गावागावातून ठराव करा आणि ईव्हीएमला विरोध करण्याचा ठराव जो आहे तो आमच्याकडे पाठवून द्या, अशा पद्धतीचं आवाहन केलं। काय नक्की गावात वास्तव काय आहे? खऱ्याच पद्धतीने हे मतदान झालेलं आहे की काय मशीनमध्ये घोळ वाटते? मशीनमध्ये काही सुद्धा गोळ नाही, फक्त कसं एक स्टंटबाजी आहे। आमच्या गावातील पुढाऱ्यांनी पूर्ण जनता विकासाच्या मागे गेलेली आहे, त्यामुळं आम्ही पूर्ण सगळे रामभाऊ सातपुते यांच्या पाठीमागे आहे। खरं तर गावामध्ये विकासच झालेला नाही असं काही ग्रामस्थ जे आहेत, जे जानकर समर्थक आहेत ते सांगतात की गावामध्ये विकास झालेला नाही आहे। वास्तव काय आहे? तुम्ही गावातले जात ज्यांनी विकास झाला नाही असं सांगितलं ते पवारांचे अंधभक्त आहेत। त्यांनी एकदा वशा मारुतीचं जाऊन मंदिर बघावं, गावातील रस्ते बघावं, गावातील सभामंडप बघावा, गोरगरिबांचे ऑपरेशन झालेत, छोट मोठे बंधारे झालेत, इथल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुद्धा आमदार साहेबांनी MBBSला 1,00,000-1.5 लाखामध्ये ॲडमिशन घेऊन दिलेले आहेत। 20-20 लाख डोनेशन मागणाऱ्या कॉलेजला सातपुते साहेबांनी 1 लाख रुपयात ॲडमिशन घेऊन दिलेलं आहे। त्याच्यामुळे इथली जनता जी लोक म्हणतात की आमचा इथलं मार्कडवाडीत विकास झालेला नाही ते शरद पवारांचे अंधभक्त आहेत आणि अंधभक्तांना काय दिसत नाही, त्यांना विकास दिसत नाही। काय माझं त्यांना स्पष्ट सांगणं आहे की जी पश्चिम माळशिरस तालुक्यामध्ये जो विकास झाला हो, रामभाऊ सातपुते साहेबांनी गेल्या 60-65 वर्षात कधीच विकास झाला नव्हता। एवढा विकास आम्हाला आमदारच माहीत नव्हता आमदार कसा असावा, रामभाऊ सातपुते का आमदार आम्हाला लाभला। सर्वसामान्य जनतेने कुणीही, विद्यार्थ्यांनी प्रश्न फोन करू द्या, शेतकऱ्यांनी करू द्या, कुणीही फोन करू द्या, 1 मिनिटामध्ये फोन उचलणारे आमदार आहेत आणि जरी फोन नाही उचलला तरी 10 मिनिटात माघारी फोन करतात। मग असला आमदार जर देव माणूस आरोग्यदूत आम्हाला लाभला तर इथल्या जनतेने का मत देऊ नये हा माझा प्रश्न आहे। इथली जनता ही रामभाऊ सातपुतेंनाच मत देणार, त्याच्यामुळे हे ईव्हीएममध्ये बिघाड आहे ते काय नाही, हे यांना मतं कमी पडल्यामुळं यांनी कधी विकास केला नाही, मुरमाची पाठी टाकली नाही, त्याच्यामुळं आता ह्यांची मानसिक संतुलन बिघडलेलं आहे की त्याच्यामुळं ते आता काही बोलणार आहेत, ईव्हीएमवर फोडणार आहेत, समाजाने दिलं नाही, काही म्हणणार आहेत। त्याच्यामुळं माझं स्पष्ट म्हणणं आहे की ईव्हीएम हे ते काय सुद्धा नाही, अतिशय योग्य आहे। काँग्रेसनंच आणलं ना ईव्हीएम आणलं कुणी? काँग्रेसनं, आणि सत्ता गेल्यावर तुम्हीच म्हणता बंद करा, हा कुठला न्याय? गावकरी पण आहेत। मामा, काय गावामध्ये चित्र आहे तुम्हाला? काय बोलणं आहे? बोलायचं ना आपल्याला। मग काय गावात काम झालंय का नाही झालं, दिसतंय का नाही? रामभाऊ सातपुतेनं आमाप काम केलं, आमाप गोरगरिबाला किती पण दिलं, देणार ठेवायचं सत्य। काय मामा, सत्य आहे का हे म्हणते ते? आमचं बी हीच वाढणार आहे, दुसरं काय नाही। सातपुत्यालाच आम्ही दिलं। दिले का मतदान? हो दिले। ती म्हणते ती ईव्हीएम मध्ये काय तर घोळ आहे, हे आहे ते आहे. आम्हाला गोरगरिबाला साथ देतोय मला, आम्ही त्यांना देणार। साथ दिली तुम्हाला त्यांनी? हो, आमच्या रानात फारीट झालं, त्यानं मोठ्या साहेबाला फोन केला, मला गोरगरिबाला जर ताप देशील तर माझं एकदा वाईट नाही। आमच्या रानात त्यांनी फारीट मुदामच काढलंय बघा, दांडगाव आहे, आम्हाला येताच्या काट्या जाऊन आणि त्यांच्याकडे आम्ही गेलो सातपुत्याकडं, ते म्हणले मोठ्या साहेबाला म्हणला मोर बघ, ही गोरगरिबाला जर ताप देशील
तर माझं एकदा वाईट नाही. असं आमचं बी म्हणणं म्हणून आम्ही नात्यापुत्यावरून आलोय. मी नात्यापुत्यावर नात्यापुत्यावरून आलात का तुम्ही? हो नात्यापुत्यावर आलोय. त्याच्याकरताच आलोय आम्ही. हा काय मामा काय परिस्थिती आहे गावात, काय झाले नाही का? वडीललाच आम्ही स्थानिक वाघमोड आहे. इथं मारुतीच्या मंदिरापाशी काम चांगलं केलेलं आहे त्यांनी. सगळं एकदम काम करेक्ट झालेलं आहे. रामराव सातपुत्यालाच मतदान केलं मार्कडवाडीने. मार्कडवाडीने मतदान केले. 100% केलेलं आहे मतदान. मग गावात कामं झाली नाहीत, ते झाले नाहीत. काय मामा गावात कामं झाली नाहीत, काय नाही असं म्हणतात. ईव्हीएम मध्ये गोळा असं काय? आमचा विकास सातपुते साहेबांनी केलाय. आणि सातपुते साहेबांनी आमचा गावचा विकास केलाय आणि करणार बी आहे अजून राहिलेली कामं. त्याच्यामुळे आपलं त्यांचं काही हे नाही. आम्ही सातपुतेची माणसं आहे. कामं झाले चांगल्या पद्धतीने. आमची कामं झालेली आहे ती अर्धवर राहिली ती पण कामं संपूर्ण पूर्ण होणार आहे. ईव्हीएम मध्ये गोळा म्हणतात, काय खरं आहे? काय सुद्धा नाही झालेलं झालेलं. काय सांगाल, काय परिस्थिती आहे गावामध्ये? आरोप केला जातोय की कामं झाली नाहीत, ईव्हीएमचा गोळा आहे. मार्कवडे गावातील जनता ही सामान्य जनता राहिलेली नाही आहे. मार्कवडे गावातील जनता ही श्रीरामाची वानर सेना आहे. आता जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये 1003 त्या ठिकाणी वानर सैनिक सहभागी झाले होते आणि इथून पुढे जे सैनिक युद्ध होतील त्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आणखी 300 ते 400 वानर सैनिक नक्कीच सहभागी होतील. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गावामध्ये जे आहे ते राम सातपुते समक्ष जे आहेत आता गावामध्ये उतरलेले पाहायला मिळतात. आपण पाहतो या ठिकाणी जर बॅनर पाहिले तर बॅनर देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि शक्ती प्रदर्शन जे आहे ते भाजपकडून आज एकंदरीत या सर्व सभेमध्ये होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. गावकऱ्यांच्या काय भावना आहेत ते देखील जाणून घेऊयात. आपण पाहतो या ठिकाणी स्ट्रेचरवरती एक आजोबा आहेत चाललेले आहेत आणि गळ्यात भाजपचा शेला आहे. मामा काय परिस्थिती आहे गावात, काय झालंय? मतदान केलं का तुम्ही? केलं की कुणाला केलं? सातपुत्याला. गावात तर म्हणते ते जानकरांना मतदान झालं नाही, ईव्हीएम मध्ये गोळा आहे. ते आम्हाला असं सांगता येणार नाही. साध्या भयात आपलं करून टाकलं. मतदान ईव्हीएम वरच केलं ना तुम्ही? हा ते चुकीचं होतं असं म्हणतात गावकरी. पवार साहेब आले होते परवा. नाही चुकीचं नाही, खरं आहे. म्हणजे गावाला विकास दिला त्यांनी. सातपोत्याने गावाला विकास दिलाय म्हणून आम्ही त्यालाच मत दिलंय. यापूर्वी कुणाला मतदान करत होता तुम्ही आणि आता बदल कसा काय झाला? बदल म्हणजे ह्या कामामुळं खर्चाची बाजू करून त्यांनी दाखवली ना सातपोत्यानं, म्हणून त्याला मत दिलं आम्ही. किती कामं झालीत गावात आणि समाधान आहेत का तुम्ही? हो हो गावात समाधान झालं म्हणूनच गावाचा विकास झालाय मोठा. हा शरद पवार परवा दिवशी आले होते, त्यांनी धन्यवाद मानले. त्यांना 2009 साली तुम्ही निवडून दिलेलं होतं, मतं दिली होती. त्यांनी धन्यवाद मानले परवा दिवशी आल्यानंतर. आल्याच्या नंतर मांडलंय खरं, पण ती चुकीचं आहे. हो चुकीचं आहे ती. म्हणजे आमची टीका केली त्यांनी, आमची टीका केली त्यांनी शेतकऱ्याची. आपण पाहतोय वयस्कर वयोवृद्ध माणसं देखील आहेत. काय मामा काय गावातलेच का तुम्ही? नाही तर बांबुर्डी. बांबुर्डीचे का? हा बांबुर्डीत 80% सातपुत्यांना मतदान झालेलं. 20% जानकर. कारण सातपुत्यांनी तर भरपूर कामं केले हो. दवाखान्याचं काम कोणाचं असेल, कोणाचं शेतीचं हे असेल किंवा काय अनेक प्रकारच्या अडचणी असल्या तर सातपुत्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांनी सोडवून घेतलेलं आहे. त्यामुळं परत ही 1,500 महिलांना मिळतात. त्यांच्या ह्याच्या माध्यमातून महिलांनी बी भरपूर मतदान केलेलं आहे. हा म्हणजे जे मतदान झाले ते खरं खरं झाले तालुक्यामध्ये? नाही नाही खरं झालेलं आहे मतदान. 100% अगदी खरं झालेलं आहे. कारण त्याचं काम बोलतंय हो, काम आहे. सोलर ही बसल्यात. लाईट बिल 5 वर्षासाठी मोफत आहे. आता 5 वर्ष इथून पुढं लाईट बिल भरायचं नाही अजिबात. सगळं सातपुते भाजपच्या सरकारनं अतिशय चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये. मग असं बोललं जात आहे की ईव्हीएम मध्ये काहीतरी छेडछाड केली आणि काय देखील नाही. हे सगळं खोटं आहे. खोटं निगेटिव्ह सेट करायचा यांचा प्रयत्न आहे. आम्ही फोन शिरत आहे. संजय पाटील आहे. माझ्या गावात जवळजवळ 12-13 कोटीचा निधी आमदार साहेबांनी दिला. 1100 मतदान माझ्या गावातनं आमदार साहेबांना केलं. त्यांचं कामच बोलतंय. काय मामा काय
परिस्थिती आज गोपीचंद पडळकर करत आहेत, जोरदार शक्ती प्रदर्शन आहे, गोपीचंद पडळकर करत आहेत. आम्ही विकासाला मतदान दिलंय. आम्ही पहिल्यापासून विकासाला मतदान करायला आमच्या मार्केटवाडीमध्ये पर्यटन स्थळ वशा मारुती मंदिर पैसे पर्यटन स्थळ बाहेरगावी माणसाला पाहण्यासाठी एकदम चांगलं झालंय. त्याच्यामुळे आम्ही मतदान केलंय, फक्त कामाच्या माणसाला मतदान आम्ही केलंय. आम्ही कसं आहे माहिती आहे का, भाजपचे कार्यकर्ते पहिल्यापासून आहे आम्ही, आणि भाजपचेच राहणार आम्ही पहिल्यापासून. काय सांगाल, काय गावामध्ये विकास कामं झालेत का? दावा केला जातोय की हो झाले? भरपूर झालेले आहेत. रामभाऊ सातपुते यांनी कामं भरपूर केलेले आहेत. 22 कोटी रुपयाची कामं मार्कवडे गावात केलेली आहेत. ह्याआधी गावानं कधीच एवढा विकास बघितलेला नव्हता, म्हणून जनता मार्कवडेची रामभाऊंच्या पाठीमागे उभा आहे. आणि आज धनगरांचा ढाण्या वाघ येतोय मार्कवडे गावामध्ये, एवढं आमचं कौतुक. स्वागत कसं स्वागत होणार आहे त्यांचं? हो, स्वागत करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. आमच्या धनगराच्या ढाण्या वाघाचं आम्ही स्वागत करणार आहे. बैलगाडीतून मिरवणूक काढणार आहे, धनगरी डोलने स्वागत करणार आहे. काय काय परिस्थिती? नाही, ते हेलिकॉप्टरने येणार आहेत ना, त्यांचं स्वागत होणार आहे ना मार्कवडे गावामध्ये. हे धनगर समाज समजा मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेला आहे मार्कवडेत. आपण पाहतोय ग्रामस्थ जे आहेत ते दाखल झालेले आहेत. काय मामा, कुठे निघाला हो? काय आज कशासाठी आलो इकडे कार्यक्रमाला? काय आज जोरदार शक्ती प्रदर्शन केले? हो, हे जाणून बुजवून काय कारण नसताना एक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्यामुळं कवा होतील कवा नाही सांगता येत नाही. त्यामुळं हे 14 ते 15 पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाला लीड आहे, आणि दोन्ही गट एकत्र होऊन बलांड्या शक्ती एकत्र होऊन एक सामान्य कार्यकर्त्याची फळी ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व महायुतीच्या माध्यमातून तयार झालेली आहे. आणि त्यामुळं पंचायत समिती आपल्या ताब्यात राहणार नाही, तर त्याचं काहीतरी कारण काढून आज या ठिकाणी हे काहीतरी ह्याच्यावरती कुठेतरी हे ठेवून उग काहीतरी खूळ काढून आता निवडून आल्यानंतर तरी शांत बसावं. आपलं पाक भुईसपाट महाराष्ट्रात झालंय तरी सुद्धा त्यांना काय कळना, म्हणून आता काहीतरी खूळ काढायचं, बाकीचा काय विषयच राहिला नाही आता महाराष्ट्रात. त्याच्यामुळं ही नाटकं करून कुठंतरी जिल्हा परिषद पंचायत समितीला आडवं. परंतु या माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पंचायत समितीवर कसल्याही परिस्थितीत झेंडा फडकणार, त्यामुळं यांनी त्याची काय काळजी करू नये. आपल्यासोबत आणखी एक कार्यकर्ते आहेत. त्या दिवशी तुम्हाला शिवीगाळ झाली, त्या दिवशी दम दिल्याचा देखील व्हिडिओ समोर आले. गावामध्ये तुम्हाला काही करणं मुश्किल करून टाकेल असा दम दिला गेला. तुम्ही सामोरं गेलात, बॅनर झाकण्याचा प्रयत्न केला, तुम्हीच होतात ना त्या दिवशी. काय नक्की प्रकार होता? काय प्रकार होता नक्की त्या दिवशी? काय घडलं? तो आम्ही मुख्यमंत्र्याचा बॅनर लावलेला होता स्वागतासाठी. त्यांचा ते EMCचा बॅनर आणून वाटतं उत्तम जानकरच आहे असं. आम्ही पूर्ण गाव 80% गाव विरोधातला आहे. ती गप कशी बसतील माणसं? मग एवढी मतं दिलं राम सातपुत्याला, देवेंद्र फडणवीसकडे बघून, सातपुते साहेबाकडे बघून, आणि हे झाकण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे राग आला, त्यामुळे मी बोट फेकून दिला. त्यांनी किती म्हणलं इथं यायचं, तर आम्ही त्याच गावच्या बाबडी त्याच गावच्या पोरे, आम्ही त्याची समर्थन आहे. हे म्हणायचं इकडं ही करील आणि ती करील, आम्ही त्याच लेवलचं आहे. घाबरणार नाही, घाबरले नाहीत, भिले नाहीत? नाही नाही नाही. ही वास्तव काय आहे गावामध्ये? हा, वास्तव काय आहे? मतदान झालंय का खऱ्या? मतदान पूर्ण झालंय आणि पूर्ण ह्याच्यावर झालेलं आहे. तुतरेच्या विरोधात झालंय, त्यामुळे त्याने वाटतंय मतदान विरोधात गेलं किंवा तसं काय झालेलं नाही. पाहतो या ठिकाणी गावकरी जे आहेत त्या ठिकाणी या गावामध्ये आता मोठ्या ताकदीने उभे राहिलेले आणि गजी ढोल करून या ठिकाणी गोपीचंद पडळकरांचं स्वागत देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि एकंदरीतच भावना काय आहेत त्या देखील आपण जाणून घेतल्या. गावामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण जे आहे ते चित्र तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय धनगरी पद्धतीचे जे ढोल गजी ढोल जे आहेत त्याद्वारे गोपीचंद पडळकरांचं स्वागत जे आहे त्या ठिकाणी करण्यात येणार. एकंदरीतच गावामध्ये आज उत्तर सभा जी आहे ती या ठिकाणी होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी या ठिकाणी संवाद साधला आणि त्यानंतर आता भाजपकडून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे देखील या ठिकाणी आता गावकऱ्यांचं जाहीर सभा ज्या गावामध्ये घेणार आहेत आणि ते काय भूमिका म्हणतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरचा सागर तुर्वसे, TV9 मराठी, मार्कडवाडी, माळशिरस, सोलापूर.